नमस्कार, आपण पाहताय न्यूज मराठी। समोर येते कुंभेज येथे माजी सैनिकाच्या घरी दरोड्याचा कट उधळला। 24 तासात 6 जण जेरबंद। परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या घरी सराई टोळीने टाकलेला दरोड्याचा कट धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात उधळून लावत 6 आरोपींना जेरबंद केले आणि या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे। दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कुंभेज येथे वीज घोटाळ्यामुळे अंधाराचे वातावरण असताना माजी सैनिक विश्वासराव मुरलीधर जगताप हे त्यांच्या शेतातील घरासमोर बाज विणत बसले होते। त्याचवेळी त्यांची पत्नी झोपलेली असताना काही अज्ञात दरोडेखोरांनी अचानक घरावर हल्ला चढवला। या हल्ल्यात विश्वासराव जगताप यांच्यावर जीवघेणा वार करण्यात आला। त्यांना गंभीर दुखापत झाली। तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आणि या घटनेने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। सुरुवातीला ही घटना अंधाराचा फायदा घेऊन घडवण्यात आल्याने आरोपींचा माग काढणे कठीण झाले होते। मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी गुप्त माहिती गोळा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली। पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शकुंतला आमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तीव्र तपास करण्यात आला। गोपनीय माहितीच्या आधारे ही घटना अनाळा येथील किरण पंडित शिंगरे, चेतन किरण शिंगरे, डोंकवाडी येथील विकास नागेश भोसले, हिवडा येथील राजेश्वर उर्फ लिल्या काळे तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी केल्याचं स्पष्ट झालंय। आरोपी डोंकवाडी शिवारातील शेतात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला। सर्व बाजूनी घेराव घालत पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला। काही जण शेतात पळून गेले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून 6 जणांना शिताफीने पकडण्यात आलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: 1 किरण पंडित शिंगरे वय वर्ष 26 राहणार अनाळा, 2 पप्या निवृत्ती शिंगरे वय वर्ष 25 राहणार अनाळा, राजेश्वर उर्फ लिल्या काळे वय वर्ष 23 राहणार हिवडा, विकास नागेश भोसले वय वर्ष 29 राहणार डोंकवाडी, सुनील प्रकाश भोसले वय वर्ष 22 राहणार अंतरगाव, चेतन किरण शिंगरे वय वर्ष 29 राहणार अनाळा। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी 3 मोटारसायकलवरून कुंभेज येथे येऊन घराजवळील अंधाराचा फायदा घेत दरोडा टाकल्याचे सांगितले। सुरुवातीला त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला। विरोध झाल्यानंतर त्यांनी चाकूने वार करत गंभीर जखमी केले आणि या कारवाईत पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील तुटलेले सोन्याचे गंठण, सुमारे 30,000 रुपये किमतीची सोन्याची चैन, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकली असा एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार, पोलीस निरीक्षक चोरमाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक हवालदार, पोलीस हवालदार, शिपाई, तांत्रिक पथकाने यशस्वीपणे पार पाडली। या कारवाईमुळे ग्रामीण भागातील दरोडेखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे स्वागत केले आहे। परांड्यात तुम्हाला चविष्ट जेवण हवंय का? चला तर मग या हॉटेल किनारामध्ये। येथे मिळेल स्वादिष्ट मटण ढवारा फक्त 250 रुपये, गावरान चिकन ढवारा 200 रुपये, किनारा मच्छी 200 रुपये, व्हेज थाळी 200 रुपये अनलिमिटेड। वाढदिवस, मीटिंग किंवा कार्यक्रमासाठी AC मीटिंग हॉलची खास सोय। जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल भाडे नाही। मंथली मेस स्वीकारली जाईल। पिंपरखेड रोड, परांडा। प्रोपरायटर आप्पा वारे। ऑर्डरसाठी संपर्क 8975210134। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।